सुद्धा खेळवली जाते. त्यांचे इथे आगमन झाले, त्यांचे करूयात आपण मनपूर्वक हार्दिक स्वागत आणि जाऊयात मैदानाच्या दिशेनं, जिथे सुपर 8चा थरार पाहायला मिळेल. सलामीची जोडी मात्र मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. 4 षटकांचा सामना असेल आणि रिव्ह्यू फक्त बिमरसाठी असेल आणि ते सुद्धा जर पंचांना शंका असेल तरच पंच रिव्ह्यू घेतील. ही मात्र आजच्या दिवसामध्ये जे टीम खेळणार आहेत, कर्णधार आहेत, त्यांनी याची नोंद घ्यायची आहे. जर का ऑफिशियल पंचांना शंका असेल तरच रिव्ह्यू असेल, याची आपण नोंद घ्यायची आहे. 4 षटकांचा सामना असेल. मेगा फायनलचा आजचा दिवस, सुपर 8चा थरार होईल. मॅचला सुरुवात. वक्रतुंड महाकाय सर्व कोटी सूर्यप्रभा निर्विघ्न कुर्म देव सर्व कार्य यशो सर्वदा. आजच्या या दिवसामध्ये मात्र आपण गणपती चरणी प्रार्थना करूयात की सर्वच खेळाडूंना अगदी सुखरूप पद्धतीने खेळ करून व्यवस्थित रित्या घरी जावा, हीच अपेक्षा. नतमस्तकचा चरणी ज्याने केली स्वराज्याची निर्मिती, देव आमचा एक असतो राजे 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 शिव छत्रपती. होईल मॅचला सुरुवात. पहिलाच बॉल. पहिलाच बॉल ऑस्टिकच्या बाहेर. लाईन पंचांनी पाहिली आणि पहिलाच बॉल स्क्वेअर घोषित केलाय. अवंतर धावेने इथे अकाउंट चालू होईल. धावफलकावरती 1 धाव. थोडासा ऑस्टिकच्या बाहेर लाईन बिघडली गेली आणि पंचांनी मात्र स्क्वेअर घोषित केलाय हा बॉल. पुन्हा एकदा पडल्यानंतर उसळी घेतोय. पहिल्याच बॉलवरती मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न केला होता. अगदी मिड विकेटच्या डोक्यावरनं हा बॉल हिट करायचा होता, परंतु पडल्यानंतर जर आपण बॉल पाहिला तर मात्र उसळी घेतली. मी पहिलंच म्हटलं आहे की या खेळपट्टीवर तुम्हाला थांबावं लागेल. 1 ते 2 बॉल खेळावे लागतील आणि त्यानंतर मोठे प्रहार करावे लागतील. पुन्हा एकदा फटका तर फसला आहे. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक तैनात आहे. चुकी होते. चुकीला क्रिकेटमध्ये मित्रांनो कधीही माफी नसते. एक साधा सोपा झेल मात्र इथे हरीचा सोडला जातोय आणि हा फलंदाज आता किरणचा सोडला जातोय. हा फलंदाज येणाऱ्या षटकामध्ये येणाऱ्या चेंडूमध्ये किती घातक ठरेल हे मात्र पाहावं लागेल. 2 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. चांगला फटका आहे. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक तैनात आहे. दीपला चेंडू उचलणार, फेकणार. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. रनआउटची संधी. अतिघाई आणि नेहमी संकटात घेऊन जाते मित्रांनो. पाहू शकाल किरण ज्याला एक जोदान मिळालं होतं, परंतु दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला आणि तोच प्रयत्न त्याच्या अंगलट आला. टीमला मात्र पहिला झटका मिळाला जातोय. 3 या अंकावरती 3 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. पहिले षटक मार्गस्थ आहे. आतापर्यंत चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. मैदानाच्या आतमध्ये षटकातला पुढील चेंडू कशा पद्धती हाताळणार हे सुद्धा पाहावं लागेल. नवीन फलंदाज मंगेश मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. यावेळेस मात्र पुन्हा एकदा खराब चेंडू पाहायला मिळतोय. स्क्वेअर बॉल. लेग स्टंपला चेंडूने वळण घेतलं. पंचांनी पाहिलं आणि गोलंदाजाला इथे दंडित केलं. एक अवांतर धाव मिळेल. धावसंख्या पोहोचेल 4 या आकड्यावरती. पहिले पॉवर प्लेचं षटक आणि या षटकामध्ये जास्तीत जास्त धावा करण्याचा प्रयत्न या फलंदाजाचा आतापर्यंत पाहायला मिळतोय. मंगेशच्या माध्यमातून पुढे सरसावला होता फलंदाज. मोठा फटका खेळायचा होता, परंतु बॅटवरती पुन्हा चेंडू येत नाहीये. निर्धाव बॉलची सांगता पाहायला मिळते आणि धावसंख्या 4 या आकड्यावरती स्थिरावली जाते. या क्षणाला कार्पेटच्या मदतीने चेंडूला ढकलला आहे. एकच धाव मिळेल. एकेक धावेच्या बरोबरीने सांघिक धावसंख्या
1 गड्याच्या मोबदल्यामध्ये 5 या आकड्यावरती पाहायला मिळते. चांगली गोलंदाजी आतापर्यंत करणच्या माध्यमातून राहिली, जिथे चांगली गोलंदाजी योग्य टप्प्यावरती आतापर्यंत या गोलंदाजाने गोलंदाजी केली. पॅडल स्लिपचा प्रयत्न, यावेळेस फाईन लेग क्षेत्रामध्ये बॉलला फटकावायचा होता, बॅट आणि चेंडूचा संपर्क झाला नाही आणि पहिलं षटक मात्र खूपच जबरदस्त आपण पाहिलं ते करणच्या माध्यमातून, जिथे फक्त आणि फक्त 5 धावा खर्च केल्या पहिल्या षटकांती. दुसऱ्या षटकाला सुरुवात होईल तोपर्यंत जाऊया आपण डीजे कडे. त्या मोबदल्यामध्ये नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय आतापर्यंत थोडासा चुकीचा ठरलाय, असंच किरण या गोलंदाजाने दाखवून दिले. कारण अवघ्या 5 धावा या पहिल्या षटकामध्ये त्याने खर्च केल्यात. तर गोलंदाजी मार्कवरती आता मात्र सांघिक कोठ्यातलं दुसरं षटक हाताळण्यासाठी आपण पाहतोय मयूर या गोलंदाजाला. मयूर गोलंदाजी मार्कवरती सज्ज होत असताना, कारण पहिले षटक तर खूप चांगल्या पद्धतीने हाताळलं होतं, परंतु आता मात्र या दोन्ही फलंदाजांना उर्वरित 3 षटकामध्ये चांगली फलंदाजी करावी लागेल. त्यासाठी चाललेली प्रयत्न आपल्याला या मैदानावरती पाहायला मिळतात. KPLचं हे 7वं पर्व आहे आणि 7व्या पर्वामधला मात्र आजचा मेगा फायनलचा दिवस. सुपर 8च्या नॉकआउटच्या मॅच आपल्याला पाहायला मिळतात आणि आजची पहिली मॅच आपल्या भेटीला आली आहे. मयूरचा पहिलाच बॉल असेल. अकुटप्प्याचा बॉल पुन्हा एकदा फटका तर फसला आहे. इथे मात्र चुकी होत नाहीये. मोठा फटका खेळायचा होता, अगदी लॉंग ऑन लॉंग ऑफच्या डोक्यावरनं हा फटका खेळायचा होता, परंतु टायमिंग जुळलं नाहीये आणि डीपला असलेला क्षेत्ररक्षकाने कुठलीही चुकी न करता झेल टिपलाय आणि अजून एक विकेट 5 या आकड्यावरती मात्र माघारी परतत असताना संघाचा संघनायक मैदानाच्या आतमध्ये कल्पेश अगदी पुन्हा एकदा जोरदार फटका खेळण्याचा प्रयत्न झाला. बॅट आणि बॉलचा संपर्क होत नाहीये. निर्धा बॉलची सांगता पाहायला मिळते. धावसंख्या स्थिरावली जाईल ती 5 या आकड्यावरती. काय गोलंदाजी या पहिल्याच मॅच मध्ये पाहायला मिळते. ज्या पद्धतीने करणने षटक हाताळलं त्याच पद्धतीने मयूर आतापर्यंत गोलंदाजी करत असताना पुन्हा एकदा फाईन लेग क्षेत्रामध्ये हुक केला बॉलला. एक धाव मेल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न मात्र करत नाहीये दोन्ही फलंदाज. त्यांना माहितीये की सलामीचा फलंदाज किरण कशा पद्धतीने रनआउट झाला होता, त्यामुळे मात्र इथे धोका पत्करत नाहीये दोन्ही फलंदाज आणि एकेरी धावेवरती समाधान मानत असताना 6 या आकड्यावरती सांघिक धावसंख्या आता पाहायला मिळेल 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये.
पुन्हा एकदा यावेळेस मात्र स्लोअर गतीने धीम्या गतीने बॉल टाकलाय. फलंदाजाला पुन्हा एकदा बीट करण्यात यशस्वी ठरले. त्या गोलंदाज आतापर्यंत 4 बॉलमध्ये अवघी आणि अवघी 1 धाव खर्च केले मयूर या गोलंदाजाने. पुन्हा एकदा आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न. बॅट आणि बॉलचा संपर्क होत नाहीये. निर्धाव बॉलची सांगता पाहायला मिळते. 2 महीना लगा ते करने में कि तुम्हें क्या करना है, वरना आने वाली गेम और आने वाला समय बता देगा कि तुम्हारा और तुम्हारे टीम का क्या करना है. मित्रा विचार नको करू, प्रयत्न कर, तरच या धावा तुम्हाला मिळतील. या क्षणी फटका पुन्हा एकदा फसलाय. 2 क्षेत्ररक्षक चेंडू खाली येतील, चुकी होत नाहीये आणि या षटकामध्ये अजून एक विकेट येईल तंबूच्या आसऱ्याला. थँक्यू. जबरदस्त गोलंदाजी आपण पाहिली. पहिल्या षटकामध्ये 5 धावा, त्यानंतर गोलंदाजी ट्रॅकवरती मार्कवरती आले मयूर, ज्याने मात्र अफरतीन गोलंदाजी केली. पहिल्या बॉलवरती विकेट, तदनंतर डॉट बॉल, नंतर 1 धाव, त्यानंतर डॉट बॉल, त्यानंतर डॉट बॉल आणि त्यानंतर आला एक महत्वाचा विकेट. तर सलामीची जोडी सुद्धा आपण आता मैदानाच्या बाहेर पाहू शकाल. तंबूच्या आसऱ्याला 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये प्रथम फलंदाजी करत असताना मात्र 6 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. फक्त आणि फक्त 6 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतील. 2 षटकांचा मित्रांनो इथून खेळ समाप्त झालाय. उर्वरित 2 षटकांचा खेळ बाकी असेल. जमीची बाजू हर प्रतिष्ठानसाठी की कल्पेश अजूनही मैदानाच्या आतमध्ये आहे आणि आता मात्र कल्पेशला इथे दाखवावं लागेल की मी नाणेफेक जिंकली होती आणि फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता आणि तो निर्णय जर त्यांना सार्थ ठरवायचा असेल कल्पेशला, तर मात्र या 2 षटकामध्ये चांगली फलंदाजी करावी लागेल. कल्पेशला मैदानाच्या आतमध्ये थांबावं लागेल आणि थांबावंच लागणार नाहीये तर बॅटच्या मदतीने चेंडूला सीमा रेषा दाखवावी लागेल. एक जबाबदारी आहे संघाचा कर्णधार म्हणून, कारण 2 षटकानंतर धावफलकावरती मित्रांनो 6 धावा आपण पाहतोय 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. 3ऱ्या षटकाला होते सुरुवात. पहिलाच बॉल, ना इधर देखा ना उधर देखा, सीधा पेट को देखा और ठोक डाला, फोड़ डाला, षटकार. थँक्यू डीजी. कल्पेश सांगत असताना की मी या मैदानावरती आहे आणि जोपर्यंत मी मैदानात असेल तोपर्यंत धावा मात्र माझ्या बॅटमधनं पाहायला मिळतील. पहिल्याच बॉलवरती षटकार. पुन्हा एकदा चांगला बॉल, खोलवरचा टप्पा, 1 धाव मिळेल. एकेरी धावीच्या बरोबरीने सांघिक धावसंख्या पोहोचेल ती आता 13 या आकड्यावरती. 13 धावा धावफलकावरती आहे. तर कल्पेश नक्कीच फलंदाज रोहिदासला टिप देत असेल की मित्रा तू फक्त एकेरी धाव काढ, उर्वरित कार्य मी करतोय. कदाचित हेच कल्पेशने आता सांगितलं असेल, परंतु रोहिदास कशा पद्धतीने फलंदाजी करणार हे सुद्धा पाहावं लागेल. चांगला फटका आहे. 2 क्षेत्ररक्षक तैनात आहेत. डीपला चेंडू उचलणार, फेकणार, अवघी 1 धाव, 14 धावा धावफलकावरती. 3रे षटक मार्गस्थ आहे. पहिल्याच बॉलवरती जगदीश यांनी षटकार खाल्ला, परंतु तदनंतर ते 2 चेंडू अगदी योग्य टप्प्यावरती ब्लॉक होलवरती या गोलंदाजाने फेकलेत. पुन्हा एकदा पुढे सरसावले होते. सरळ हा बॉल खेचायचा होता. अगदी मिड विकेट लॉंगऑफच्या डोक्यावरना या बॉलला ट्रॅव्हर्स करण्याचा प्रयत्न होता कल्पेशचा, परंतु बॅट आणि बॉलचा संपर्क झाला नाहीये. धावसंख्या स्थिरावली ती अवघी आणि अवघी 14 या आकड्यावरती. 4 बॉलचा खेळ समाप्त झालाय. पहिले सत्र मार्गस्थ आपण पाहतोय. या क्षणाला फटका फसला आहे. जेलपर्यंत क्षेत्ररक्षक पोहोचत नाहीये. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि इथे मात्र रोहिदासला परतावं लागेल.
नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये करणला आपण पाहू शकाल. अभयला आपण पाहू शकाल मैदानाच्या आतमध्ये. 4 फलंदाज योगेश ढोले आमच्या समवेत आज जॉईंट येथील समालोचन करण्यासाठी. त्यांचे करूयात आपण मनपूर्वक हार्दिक स्वागत. या आपण योगेश ढोले आपलंही मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. मागच्या 3 दिवसामध्ये 3 ते 4 दिवसामध्ये त्यांचा सुमधुर आवाज आपण आतापर्यंत ऐकलाय आणि आजच्या या दिवसामध्ये सुद्धा त्यांचं आपण करूयात मनपूर्वक हार्दिक स्वागत. जाऊया पुन्हा मैदानाच्या दिशेनं. हा बॉल मात्र चांगल्या पद्धतीने अडवला गेलाय. धाव मिळत नाहीये. इथे 3 षटकांचा खेळ समाप्त होईल आणि 3 षटकानंतर धावफलकावरती अवघ्याने अवघ्या 15 धावा आपल्याला पाहायला मिळतात. अगदी 5च्या सरासरीने या धावा. जर तिसऱ्या षटकाचा मित्रांनी विचार केला ना तर पहिल्याच बॉलवरती कल्पेशने षटकार ठोकला होता जगदीश यांना आणि वाटलं होतं की हे षटक खूपच महागडे ठरेल. परंतु जगदीश याने स्वतःवरती विश्वास आहे. गोलंदाजी करत असताना विश्वास दाखवला, स्वतःवरती आत्मविश्वास ठेवला आणि तदनंतर उर्वरित 5 बॉलची फेकी केली आणि उर्वरित 5 बॉलमध्ये अवघ्याने अवघ्या 3 धावा खर्च केल्या आणि 3 षटकां अंती आता आपण पाहतो धावफलकावरती त्या 15 धावा. उर्वरित अंतिम षटक प्रगतीपथावरती असेल आणि या अंतिम षटकामध्ये 15 प्लस धावा कराव्याच लागतील, कारण 30 प्लस तुम्हाला धावा कराव्या लागतील. जरी गोलंदाजांसाठी पोषक खेळपट्टी असेल ना तरी मित्रांनो धावफलकावरती धावा गोलंदाजांसाठी हवे. जेव्हा तुमचे दुसरे सत्र सुरू होईल तेव्हा जर 25 प्लस 30 प्लस जर धावा असतील तर गोलंदाजी काहीतरी करू शकतात. त्यासाठी या 2 फलंदाजांना आता प्रयत्न करावे लागतील. मॅचला होईल सुरुवात. 4थं षटक गोलंदाजी ट्रॅकवरती जयेशला आपण पाहतोय. या क्षणाला मात्र लेग स्टंपला चेंडूने वळण घेतलाय. पहिला बॉल स्वेर अवांतर धाव. 16 धावा धावफलकावरती. कल्पेशचा प्रयत्न असेल जास्तीत जास्त चेंडू खेळण्याचा. या अंतिम षटकामध्ये जेवढे कल्पेशला चेंडू खेळायला मिळतील ना तेवढाच फायद्यासाठी असतील. फुलटॉस बॉल त्याला मात्र बॅकवर्ड स्क्वेअर लेगला ट्रॅव्हल्स केलाय. थोडंसं खराब फिल्डिंग. इथे मात्र चुकीला माफी नसणार आहे, कारण का 1 धाव मिळाली असते तर मात्र कल्पेश स्ट्राईकला नसता. परंतु थोडीशी चुकी आपण पाहिली बॅकवर्ड स्क्वेअर लेगला. अगदी 1 धावेच्या जागी 2 धावा आपल्याला पाहायला मिळाल्या आणि 18 धावा सांघिक धावफलकावरती आता आपल्याला पाहायला मिळत आहेत. पुन्हा एकदा खोलवरचा टप्पा. जबरदस्त गोलंदाजी खोडून काढलाय बॉलला. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. पुन्हा एकदा खराब फिल्डिंग. 2 धावा ऍड होतील. 2 धावेच्या बरोबरीने सांघिक धावसंख्या आता पोहोचेल ती 20 या आकड्यावरती. या धावा ज्या तुम्ही बोनसच्या स्वरूपात मित्रांनो देताना एका धावेसाठी तुम्हाला दुसऱ्या सत्रामध्ये याची किंमत नक्कीच मोजावी लागेल या मॅच मध्ये, या ग्राउंडचा विचार केला तर. कारण इथे पहिल्या बॉलवरती थोडंसं खराब फिल्डिंग पाहिलं, त्यानंतर दुसऱ्या बॉलवर सुद्धा खराब फिल्डिंग आणि त्याचाच फायदा घेत असताना कल्पेश मात्र आपल्याला पाहायला मिळतोय. या क्षणाला सुद्धा चांगला बॉल. 1 धाव पूर्ण. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. 1 धाव तर पूर्ण येईल, परंतु जमेची बाजू की कल्पेश अजूनही मैदानावरती असेल आणि कल्पेशला स्ट्राईक वरती असतील. 21 धावा धावफलकावरती. 3 चेंडूचा खेळ समाप्त होत असताना अजूनही उर्वरित 3 चेंडूचा खेळ बाकी असेल आणि या 3 चेंडूचा विचार केला तर एका दुसरा मोठा फटका येणं गरजेचं असेल. 3 बॉलचा आतापर्यंत मैदानाच्या आतमध्ये खेळ समाप्त झालाय. कल्पेश जो मैदानाच्या आतमध्ये आपल्या टीमसाठी लढत असताना चेंडू आलात करून गेलाय घात. फलंदाज झालाय बाद.
थँक्यू 21 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतील. पहिल्या सत्रातले अजूनही 2 चेंडूचा खेळ बाकी असेल. फक्त 21 धावा धावफलकावरती गोलंदाजी मार्कवरती जयेशच्या माध्यमातून चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. पहिला बॉल जरी वाईट असला ना तरी सुद्धा तदनंतर केलेली अफरातीन गोलंदाजी अगदी ब्लॉक होल मध्ये बांधून ठेवले होते कल्पेशला या गोलंदाजाने. उर्वरित 2 बॉलचा खेळ शिल्लक असेल आणि 2 बॉल मध्ये एकच चौकार षटकार येणं गरजेचं असेल. चांगल्या पद्धतीचा बॉल हलक्या हाताने ढकललाय. 1 धाव. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न. 2 धावा यशस्वीरित्या पूर्ण. 23 धावा धावफलकावरती आता मात्र जॉईंट होतील. चांगली रनिंग आपल्याला पाहायला मिळते दोन्ही फलंदाजाच्या माध्यमातून. 23 धावा धावफलकावरती 6च्या सरासरीने आतापर्यंत या धावा आपल्याला पाहायला मिळत आहेत. अंतिम बॉल प्रगतीपथावरती असेल. या क्षणी मात्र बॉलने फक्त आणि फक्त उंची घेतली. स्लिप मध्ये चुकी येत नाहीये आणि 23 या धावसंख्येवरती मात्र प्रतिष्ठान या टीमला रोखण्यात यशस्वी ठरलेत. ते मिनू विद्या 11 ही टीम 24 बॉल मध्ये 24 धावेची गरज असेल. चला दुसरी मॅच असेल मयूर 11 विपक्ष कार्तिक 11. दोन्ही टीमच्या कर्णधाराला विनंती असेल की आपण या लगेचच नाणेफेकीसाठी मयूर 11 आणि कार्तिक 11 या दोन्ही टीमच्या कर्णधाराला विनंती आहे की आपण नाणेफेकीसाठी यायचं आहे. आणि आयोजकांकडून आम्हाला सूचना येते की जर मॅच टाय झाली तर आपल्याला सुपर ओव्हर पाहायला मिळेल. सुपर ओव्हर खेळण्यात येईल याची आपण नोंद घ्यायची आहे. चला दोन्ही टीमच्या कर्णधाराला यायचं आहे. दुसऱ्या सत्राला सुरुवात होईल आणि या दुसऱ्या सत्रामध्ये काय घडेल काय बिघडेल हे मात्र ऐकवण्यासाठी मागच्या 4 दिवसामध्ये त्यांनी प्रेक्षकांपर्यंत या मॅचचं धावतं वर्णन ऐकवलं. ते याच विभागातील ढोले सरांना मी आमंत्रित करेल आणि मी मात्र तुर्तास रजा घेतोय. थँक्यू. थँक्यू चेतन सर. फार चांगलं समालोचन आपण पाहतो. चला नेक्स्ट मॅच साठी टॉसला या. कार्तिक 11 आणि मयूर 11 दोन्ही टीम टॉस साठी या. खऱ्या अर्थानं आपण पाहतोय आजचा शेवटचा दिवस आहे या स्पर्धेचा. सुपर 8 ची लढत आपल्याला पाहायला मिळतील. नॉकआउटच्या मॅच आजच्या दिवसामध्ये आपल्याला पाहायला मिळतात. अगदी 4 दिवस मात्र प्रत्येक दिवशी 2 टीम मात्र क्वालिफाय झाल्यात आणि आज आपण पाहतो सुपर 8 च्या या मॅच आपल्याला पाहायला मिळतील. नॉकआउटची मॅच आदिवासी कर्जत प्रीमियर लीग 2023-24 चे 7वे पर्व. कार्तिक 11 टीमचं संगणक येथे उपस्थित आहे. मी मयूर 11 संघाच्या संगणकाला विनंती करेन की आपण टॉस साठी या. वक्त्रकुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरुमेव देवं सर्व कामेषु संप्रदः. गणरायाच्या चरणी नतमस्तक होऊन अखंड महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांना मानाचा मुजरा करत मी योगेश झोले समालोचन करायला सुरुवात करतो.
आपण पाहताय आदिवासी कर्जत प्रीमियर लीग 2023-24 पर्व 7वं आणि या पर्व 7व्यामध्ये आपण पाहतोय आजचा शेवटचा दिवस, अंतिम दिवस आणि अंतिम दिवसातील ही पहिली मॅच. इथे जमलेल्या तमाम क्रिकेट रसिकांचं, खेळाडूंचं आणि मान्यवरांचं या स्पर्धेच्या माध्यमातून, या आयोजकांच्या माध्यमातून सहर्ष आणि मनपूर्वक असे स्वागत. आपण पहिली मॅच पाहतोय मिनी विद्या 11 आणि त्यांना फाईट करतोय हरड प्रतिष्ठान. प्रथम सत्रामध्ये आपण पाहतोय हरड 11 या प्रतिष्ठान या टीमनं प्रथम सत्रामध्ये 10वा धाव फलकावरती लावला 23 आणि 24 धावांचं टार्गेट. पाहायला गेलं तर माफक असं टार्गेट आहे मिनी विद्या 11 या टीम समोर. परंतु सर पाहायला गेलं तर या ग्राउंडचा जर आपण 4 दिवसाचा अभ्यास करायला गेलो तर या धावा देखील डिपेंड झाल्यात. अगदी गोलंदाजांना पोषक असं हे मैदान आपण 4 दिवस पाहतोय आणि आता मात्र दुसऱ्या सत्रामध्ये त्या धावा डिफेन्स केल्या जातील का की मात्र त्या धावसंख्येचा पाठलाग केला जाईल. ऑन साईडला फटका खेचायचा होता. इथे मात्र सिंगल डाव घेण्याच्या प्रयत्नामध्ये पहिल्या चेंडूवरती रनआउटच्या स्वरूपामध्ये फलंदाज इथून माघारी फिरतोय गणेश वाघमारे. चेंडूवरती एक सिंगल घ्यायचा प्रयत्न केला होता परंतु तो प्रयत्न इथं अंगलट आला, फसला गेला आणि पहिल्या चेंडूवरती विकेट्स आपल्याला पाहायला मिळाली. अगदी आपण पाहतोय शॉर्ट मिड विकेट मध्ये त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक होता आणि त्याने मात्र चांगली क्षेत्ररक्षण केली. फ्रेकी देखील अचूक पाहायला मिळाली आणि इथून फलंदाज बाद झाला. नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल होतोय 3ऱ्या क्रमांकाचा सचिन. 24 धावा डिफेन्स करायचे आहेत खऱ्या अर्थानं आणि त्याच निर्धारानं मात्र मैदानामध्ये गोलंदाजी साकारतोय हरड प्रतिष्ठान ही टीम. आणि या टीमचा आघाडीचा गोलंदाज रोहिदास कालचा दिवस खऱ्या अर्थानं ज्या गोलंदाजाने गाजवला होता कालच्या दिवसामध्ये, संपूर्ण दिवसामध्ये इम्प्रेसिव्ह कामगिरी ज्याची राहिली होती तो रोहिदास. हा फटका देखील फसला आहे, क्षेत्ररक्षक आहे, झेल घेण्याचा प्रयत्न, इथून मात्र झेल ड्रॉप झालाय. दुसऱ्या धावेसाठी कॉल दिला आणि दुसरी धाव देखील कंप्लीट. चुकी घडली इथे खऱ्या अर्थानं. दुसऱ्या चेंडूवरती दुसरी विकेट देखील आपल्याला पाहायला मिळाली असती परंतु इथे आपण पाहतो ना की क्षेत्ररक्षकाने प्रयत्न जरूर केले परंतु त्या प्रयत्नाला यश देखील संपादित नाही झालं आणि इथून झेल ड्रॉप झाला. 2 धावा धाव फलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. साबेली चांगला चेंडू पडल्यानंतर आतमध्ये याला अगदी अंगावरती चेंडू बदलला. अंपायरकडे अपील देखील जोरकास करण्यात आली परंतु अंपायर सांगतात की या चेंडूवरती हाईट फॅक्टर आहे आणि नॉट आउट देखील देण्यात आला. डॉट बॉल. चांगली गोलंदाजी साकारावी लागेल. तुमच्याकडे धावा कमी आहेत. अगदी आपण पाहायला गेलो तर 6च्या सरासरीने या धावा जमा करायचेत. अशा वेळी जर पाहायला गेलं तर आपली गोलंदाजी नियंत्रणामध्ये असणं खूप गरजेचं आहे. आणखीन एक चांगला चेंडू आणि तेवढंच दर्जेदार क्षेत्ररक्षकाचं कौतुक करायला हवं. फ्लाइंग स्लीपला हा झेल टिपला गेला, काय एफर्ट्स लगावले, अगदी डाईव्ह लगावत हा झेल कंप्लीट केलाय. दुसरी विकेट मैदानाच्या बाहेर सचिनला देखील परतावं लागतं. आपण पाहतोय दुसरा हदरा मिळतोय मिनी विद्या या टीमला. खऱ्या अर्थानं पहिल्या दिवसामध्ये ही टीम क्वालिफाय झाली होती सुपर 8 मध्ये आणि इथून जर पाहायला गेलो तर ही नॉकआउटची मॅच आहे. इथून जर का तुम्ही जिंकलात तर या आमच्या आकर्षक चमचमच्या ट्रॉफीज आहेत, किमान एक ट्रॉफीवर तुमचं नाव कोरलं जाईल. आदिवासी कर्जत प्रीमियर लीग 2023-24 या चमचमच्या ट्रॉफीवरती किमान एक ट्रॉफीवरती तुमचं नाव इथून मात्र कोरलं जाईल. परंतु त्याच्यासाठी तुम्हाला या मैदानामध्ये ते युद्ध करावं लागणार आहे.
ती झुंज तुम्हाला मैदानामध्ये निश्चितच द्यावा लागणार आहे. आपण पाहतो पहिलं षटक प्रगतीपथावरती असताना थोडंसं बांधून ठेवलं खऱ्या अर्थानं मिनी विद्या 11 या टीमला. हरट प्रतिष्ठान या टीमकडून गोलंदाज रोहिदास कडून 3 धावा फलकावरती. यावेळी सॉफ्ट हँडने फक्त हा फटका खेचून काढला आहे. स्वतःच्या फॉलो मध्ये चांगलं क्षेत्ररक्षण, एकच धाव. काय गोलंदाजी होती, दर्जेदार गोलंदाजी. गोलंदाजीचा दर्जा आणि गोलंदाजीतील कस आपल्याला पाहायला मिळतं. पहिलं षटक इथून आपण पाहतो समाप्त झाला. धावसंख्या धावफलकावरती आपण पाहतोय 4. उर्वरित चेंडू शिल्लक आहे तुमच्याकडे 18 आणि बनवायचे 20 धावा. इथून संघर्ष करावा लागेल. इथून तुम्हाला संघर्षाची परिकष्टा या मॅच मध्ये जिंकायचं असेल ना तर तुम्हाला कराव्याच लागतील. आणि इथून जर पाहायला गेलं तर तुम्हाला इथून कष्ट देखील करायचे आणि तुमचे कष्ट जर प्रामाणिक असतील तर यश देखील पुढे तुमची वाट पाहतोय. परंतु आता तसे कष्ट देखील मैदानामध्ये घ्यावे लागतील. पहिल्या षटकामध्ये रोहिदासची चांगली कामगिरी राहिली. आपल्या संघाला चांगला मोमेंटम खऱ्या अर्थाने त्याने मिळवून दिला पहिल्या षटकामध्ये. याच मोमेंटमची खऱ्या अर्थाने गरज होती टीम हरड प्रतिष्ठानला, कारण की धावा कमी आहेत आणि या कमी धावा वाचवायच्या असतील तर पहिलं षटक हे गोलंदाजी करणाऱ्या टीमकडे असणं खूप गरजेचं होतं आणि ते आता मात्र निश्चितच फेकलं गेलं रोहिदासच्या माध्यमातून. पहिल्या षटकाचा खेळ समाप्तीनंतर आपण पाहतो 4 धावा फलकावरती आणि महत्वाचे 2 गडी इथून मात्र बाद झालेत. गणेश वाघमारे आणि सचिन. आता मात्र संपूर्ण जबाबदारी आपण पाहतोय जगदीश आणि 4थ्या क्रमांकावरती गेलेला फलंदाज हरिश्चंद्र यांच्यावरती वाढली गेली आहे. दुसरा गोलंदाज 2ऱ्या क्रमांकाचा आपण पाहतोय कन्नाथ विलेज येन कडून गोलंदाजीवरती सज्ज झाला हरेश. हा देखील गोलंदाज तितक्याच ताकदीचा. कालच्या दिवसामध्ये याची देखील गोलंदाजी तेवढीच ताकदीची राहिली होती. आज मात्र करावा लागेल. हा फटका यावेळी चेंडूला टॅप केलाय, पॉइंट मधून चेंडूला काढलाय. डीप पॉइंट मध्ये क्षेत्ररक्षक नाहीये त्या ठिकाणी. जाईल चेंडू सीमा रेषेच्या पलीकडे जगदीशच्या बॅट म्हणून येतोय. हा चौकार आला आहे आणि आता चौकारानं धावसंख्या पुढे सरकते, जाऊन पोहोचेल 8 वरती. पहिल्या चेंडूवरती चौकाराला चांगला फटका हरीशच्या बॅटमधून, जगदीशच्या बॅटमधून, माफी असावी, जगदीशच्या बॅटमधून हा चौकार आला आणि 8 ही धावसंख्या. जगदीश जो सलामीला गेलाय या टीमला लीड करतोय. यावेळी फुलर लेनचा चेंडू, परंतु नाही बॉल टाकतो ना बोलत. फुलर लेनचा चेंडू आपण पाहतोय आणि हा चेंडू निर्धावाला. पहिल्या चेंडूवरती चौकार आला, थोडंसं क्षेत्ररक्षण खराब जरूर आपल्याला पाहायला मिळालं, परंतु दुसऱ्या चेंडूवरती हरेशचं कमबॅक देखील आपल्याला पाहायला मिळतं. डॉट बॉल आला. पुनश्च कट करायचं होतं. आता या छोट्या छोट्या चुका तुमच्या टीमला आणि तुम्हाला देखील बॅकफुटवरती घेऊन जातील. 8 धावा धावफलकावरती आहेत. दुसरे षटक प्रगतीपथावरती आहे. 3 चेंडूंचा खेळीतून संपन्न झाला. 24 धावांचा तुम्हाला पाठलाग करायचं. जरूर धावसंख्या कमी आहे, परंतु ती धावसंख्या अवघड देखील होईल. ऑन साइडला फटका फसलाय, त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहे. काव कॉर्नरला टिपली जाईल झेल. फलंदाज जगदीश देखील परततोय. 3रा आद्रा मिनुविद्या टीमला. फटका मारायचा होता आणि तो मनामध्ये निर्धार होता आणि त्या फटका मारण्याच्या नादामध्ये फलंदाजीतून बाद झाला. खऱ्या अर्थानं आता हे चित्र मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळतं की 24 धावांचा पाठलाग करत असताना कुठेतरी अडचणीमध्ये सापडली आहे मिनी विद्या 11 ही टीम.
ऑन साईडला अगदी स्क्वेअर ऑफ द विकेट डीप स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक अगदी वेगाने आलेत परंतु त्यांच्या आवाक्याच्या बाहेर चेंडू थांबणार नाहीये जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर येतोय चौकार. बारा धावा धाव फलकावरती 5 चेंडूंचा खेळ आतापर्यंत संपन्न झालाय. दुसऱ्या षटकातील आपण पाहतोय हारेशवरती आक्रमण जरूर झालंय परंतु एक विकेट देखील त्यांनी मिळवली आहे. एक चेंडू निर्धाव देखील फेकला. 12 धावा धाव फलकावरती अजूनही इथून 12 धाब्यांची गरज आहे. जयेश 5व्या क्रमांकाचा फलंदाज. हा फटका चांगला याली हेलिकॉप्टर उडवायचा होता फसला गेलाय. शॉट एक्स्ट्रा कव्हरला टिपली जाईल झेल. आणखीन एक फलंदाज इथून माघारी फिरताना जयेश. मी सर्व टीम पॅकरला या मुख्य व्यासपीठावरती आमच्या आयोजकांच्या माध्यमातून खऱ्या अर्थानं या मुख्य व्यासपीठावरती यायचे आणि या स्पर्धेला इथून एन्जॉय करायची आहे. सर्व टीम पॅकरना मी विनंती करेन की आपण या व्यासपीठावरती या. आपल्या या स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष आणि मनपूर्वक असे स्वागत. आणि मी सर्वांना विनंती करेन की आपण या मुख्य व्यासपीठावर येऊन या स्पर्धेला एन्जॉय करायचं. फार मोठी स्पर्धा आपण पाहतोय. आदिवासी कर्जत प्रीमियर लीग 2023-24 हे 7वं पर्व आणि खऱ्या अर्थानं देखणं आणि दिमागदार आणि दर्जेदार हे आयोजन आपण पाहतोय. आमचे आयोजक या स्पर्धेचे प्रणेते शिल्पकार शोभनाथजी वाघमारे आणि त्यांचं संपूर्ण मित्रपरिवार त्यांनी घेतलेली ही मेहनत अगदी शेवटच्या दिवशी आपण पाहतोय. अगदी फायनल दिवस आजच्या या स्पर्धेचा आणि या फायनल दिवसामध्ये आपण पाहतोय अगदी जाऊन पोहोचलोय. फायनल दिवसामध्ये आपण खऱ्या अर्थानं पदार्पण केला आणि या क्वालिफाय मॅचेस आपण पाहतोय. नॉकआउटच्या मॅच इथून मात्र जो संघ जिंकेल किमान एक ट्रॉफीवरती आपलं नाव कोरेल. त्याच्यासाठी मात्र हे मैदानामध्ये आपल्याला युद्ध पाहायला मिळतं. खऱ्या अर्थानं चांगली संकल्पना आहे. अगदी कर्जत परिसरामधील तळागाळातील खेळाडूंना एका प्लॅटफॉर्मवरती आणि एवढ्या मोठ्या प्लॅटफॉर्मवरती खेळता यावं त्यासाठी मात्र सोमनाथजी वाघमारे यांचं हे प्रयत्न राहिलेत. फार चांगली संकल्पना खऱ्या अर्थानं त्यांच्या माध्यमातून आखली गेली आहे. आणि खऱ्या अर्थाने ही स्पर्धा तुम्ही घर बसल्या देखील एन्जॉय करू शकता. या स्पर्धेला घर बसल्या देखील तुम्ही पाहू शकता. आमची केटीसी लाईव्हची संपूर्ण टीम या स्पर्धेला लाईव्ह कव्हरेज करते. क्लिअरिटी आणि क्वालिटी ज्यांच्या माध्यमातून सातत्यपूर्वक आपण पाहत आलोय. संपूर्ण रायगडभर ज्यांच्या नावाची प्रसिद्धी आहे खऱ्या अर्थाने केटीसी लाईव्ह त्यांचं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष आणि मनपूर्वक स्वागत. आणि खऱ्या अर्थानं आजचा 5वा दिवस आहे स्पर्धेचा आणि या 5व्या दिवशी आमचे साथी स्कोरर महादूजी पवार यांनी घेतलेली मेहनत खऱ्या अर्थानं त्यांचं देखील या स्पर्धेत सहर्ष आणि मनपूर्वक स्वागत. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि दुसरी धाव देखील कंप्लीट. आणि त्यानंतर आमचे अंपायर सुनीलजी मुकले सर आणि संजयजी वाघमारे सर त्यांची देखील तेवढीच मेहनत या स्पर्धेसाठी. फार चांगली अंपायरिंग आपल्याला गेले 5 दिवस या मैदानावरती पाहायला मिळते. त्यांचं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष आणि मनपूर्वक स्वागत. खऱ्या अर्थानं प्रत्येकाची मेहनत या स्पर्धेला यशस्वी बनवण्यासाठी खऱ्या अर्थानं आपण पाहतोय त्या सर्वांचं या स्पर्धेच्या वतीनं आमचे आयोजक सोमनाथजी वाघमारे यांच्या वतीनं या स्पर्धेच्या वतीनं सहर्ष आणि मनपूर्वक असे स्वागत. आज जाऊया मॅचकडे. आपण पाहतोय 14 धावा धाव फलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. हलक्या हाताने चेंडूला खेळून काढला अगदी कव्हर मधून. डीप कव्हर मध्ये क्षेत्ररक्षक आहे ते येणार उचलणार. तत्पूर्वी आपण पाहतोय 2 धावा कंप्लीट झाल्यात.
अगदी हलक्या हातानं फलंदाजाला माहिती आहे की इथून क्षेत्ररक्षक अगदी डीप मध्ये उभे आहेत. अशा वेळी फक्त हलक्या हाताने चेंडूला स्केअर केलं आणि इथून 2 धावा देखील कंप्लीट केल्यात. या टीमचा कॅप्टन हरट प्रतिष्ठान, या टीमचा कॅप्टन कल्पेश आळा गोलंदाजीसाठी आणि त्याच्या अगदी आपण पाहतो ना की 2 चेंडूंवरती दुहेरी धाव आपल्याला पाहायला मिळाली. 3 चेंडूंचा खेळ संपन्न झाला. 16 धावा धावफलकावरती, 24 धावांचा पाठलाग करायचा आहे. 3रे षटक प्रगतीपथावरती कल्पेश या टीमला लीड करतो. या टीमचा लीडर आहे हा आता कॅप्टनची भूमिका मैदानामध्ये साकारावी लागणार आहे कल्पेशला. हा फटका देखील ऑन साईडला खेचायचा होता. बाळान बॉलचा संपर्क नाहीये आणि इथून आपण पाहतो लेग बाईकच्या स्वरूपामध्ये एक सिंगल धाव. नेक्स्ट बॉल हा समोर टाकला होता विशेष मध्ये. चांगला फटका, जाईल चेंडू, वाईड स्लॉंग ऑफला क्लिअर करणारा दर्जेदार A1 क्वालिटीचा धावसंख्या जाऊन पोचली आहे 23 वरती. एक धावेची गरज आहे. चेंडू शिल्लक आहेत 7 आणि धावा बनवायचे. एक टीमचा कॅप्टन खऱ्या अर्थानं गोलंदाजीसाठी आला आणि त्याच्यावरती आक्रमण असं म्हणता येणार नाहीये, कारण की क्षेत्ररक्षण देखील थोडंसं आपल्याला खराब पाहायला मिळालं. जिथे सिंगल धाव होती तिथे डबल आली आणि जिथे मात्र आपण पाहतो ना स्ट्राईक देखील रोटेट होत राहिली आणि तिथे मात्र फलंदाजाला देखील थोडंसं त्याच्यावरचं जे टेन्शन होतं ते कमी झालं. बॅटीला स्पर्श, फ्लाइंग स्लिपला चुकी होतीये. रनआउटची संधी होती आणि इथे मात्र ती संधी स्वीकारताना 6 चेंडू आणि 1 धावेची गरज. कार्तिकी 11 आणि मयूर 11 आपण दोन्ही टीम रेडी राहायचं. जशी ही मॅच संपेल तसं मैदानामध्ये दाखल व्हायचं. 6 चेंडू 1 धावेची गरज गोलंदाजीसाठी आलाय किरण. इथून पाहावं लागेल ही मॅच कुठपर्यंत जाते. 6 चेंडू 1 धावेची गरज. सुपर 4 साठी खऱ्या अर्थानं दरवाजे इथे मात्र खुले झाले होते मिनी विद्या 11 या टीमचे, परंतु थोडंसं अजून त्यांना मात्र थांबावं लागतंय. आणखीन एक विकेट मैदानाच्या बाहेर.
बघतोय थोडीशी बागपटवरती आपल्याला पाहायला मिळाली. ऑन साईडला फटका जबरदस्त क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी आणि इथून मात्र चेंडू जातोय सीमा रेषेच्या पलीकडे. हा आलाय चौकार, विजयी चौकार येतोय. फलंदाज राहुलच्या बॅटमधून आणि सुपर फ्लोअर मध्ये जाऊन पोहोचली आहे मीनू विद्या 11 ही टीम. चांगला खेळ खऱ्या अर्थानं आपण पाहतोय. हरड प्रतिष्ठान या टीमचा देखील राहिला.